आज आपण सोप्या पद्धतीने शीरकुर्मा कसा बनवायचा ते बघणार आहोत. नमस्ते, मी शैलेजा's किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शीरकुर्मा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 1 लिटर म्हशीचं दूध. अशी ना मी छोटी वाटी घेतली आणि त्या वाटीने सगळं माप घेतलं, म्हणजे दूध, मिल्क पावडर, शेव ह्याच वाटीने मोजून घेतलं, म्हणजे कसं प्रमाण एकदम बरोबर होईल. असं छोटी वाटी असेल ना तर त्या वाटीनेच तुम्ही सगळं माप घ्या. 1 वाटी दूध, अर्धी वाटी मिल्क पावडर, 4-5 काजू, 4-5 बदाम आणि 4-5 पिस्ता मी उभे उभे कापून घेतले. 1 वाटी मिल्क मेड, अर्धी वाटी गरम दुधामध्ये 10-12 केशर भिजत ठेवले होते, पाऊण वाटी साखर, 1 वाटी शीरकुर्माचे शेव असतात ना ते मी बारीक करून घेतले, अर्धी वाटी तूप, अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर. गॅसवर पॅन ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण हे बघा अर्धी वाटी तूप घेतले ना, अर्धी वाटी तूप हे सगळं आपल्याला टाकायचं. तूप गरम झालं, आता हे काजू बदाम पिस्ताचे काप करून घेतले ते टाकून घेऊया आणि थोडं मीडियम फ्लेम करून परतून घेऊया. थोडेसे हलके परतून घेतले. आता मी गॅसची फ्लेम लो ठेवून हे जे आपण शेव बारीक करून घेतले आहेत ना ते टाकून घेऊया आणि ते पण एकदम छान लो फ्लेमवरच परतायचे, एकदम छान व्यवस्थित परतून घेऊया. हे बघा शेव ना छान परतून झाले आहेत, कलर थोडासा चेंज झाला आहे. एवढेच करायचे, खूप जास्त न परतवायचे, नाही तर मग करपतील. आता गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला हे जे आपण 1 लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे ना ते ओतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवून मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते. अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे, ती ह्या एका छोट्याशा बाउलमध्ये घेते काढून आणि त्याच्यामध्ये 1 वाटी थंड दूध आहे, म्हणजे आपलं नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे, गरम नाही आहे. ते सगळं ओतून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ही जी साखर घेतली ना आपण पाऊण वाटी ती टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम थोडंसं मीडियम करून आपल्याला एक उकळी चांगली आली ना की नंतर बाकीचं सगळं साहित्य टाकायचं आहे. थोडं मीडियमच ठेवून मी मधून मधून ढवळत राहणार आहे, म्हणजे उतू नको जायला. आता बघा मिल्क पावडर आणि दूध मी एकदम व्यवस्थित असं विस्करने मिक्स करून घेते. एक उकळी आली आहे. आता आपण हे मिल्क पावडर आणि दूध मिक्स केलं ना ते ओतून घेऊया. नंतर हे केशर 10-12 केशर मी गरम कडकडीत दुधामध्ये, एकदम गरम दूध घेतलेलं आणि त्याच्यामध्ये भिजत ठेवलेले, ते पण आपण ओतून घेऊया. त्याच्यामुळे कलर छान येतो आणि चविष्ट पण लागतो. आता आपल्याला छान एकदम व्यवस्थित 15-20 मिनिटं शिजवायचं आहे, चांगलं उकळून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटं आपला शीरकुर्मा छान तयार होईल. आणि हे बघा आता पातळ वाटतंय ना. हे मिल्क मेड मी घरी बनवले आहे, तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही सांगा मला. तर मी गॅसची फ्लेम लो ठेवली आहे आणि मिल्क मेड टाकून घेते आणि वेलची पावडर अर्धा चमचा. 15 ते 20 मिनिटं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला शीरकुर्मा एकदम छान तयार होणार. गॅसची फ्लेम लो करून ठेवते आणि 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजवून घेते. एक छान अशी उकळी आली बघा मस्त. आता गॅसची फ्लेम लो ठेवते. 15 ते 20 मिनिटांनंतर आपण भेटूया. 10 ते 15 मिनिटं झाली आहे. आता तुम्हाला किती घट्ट पातळ आवडतं ना त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. तर मला जास्त घट्ट नको आहे म्हणून. आणि काय करायचं हे बघा असं चमच्याने ना असं व्यवस्थित असं साईडने पण हे करून घ्यायचं, म्हणजे साईडला साय वगैरे असते ना ती पण मग आपल्या शीरकुर्मामध्ये छान मिक्स होते आणि क्रीमी होतो शीरकुर्मा. एकदम मस्त झालं व्यवस्थित. आणि आता थंड झाल्यानंतर कसं होणार, अजून घट्ट होणार ना. तर एवढं एकदम बरोबर आहे, अशी कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे. तर आता आपण गॅस बंद करूया, म्हणजे 10 ते 15 मिनिटं ठेवा, पण गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि अधूनमधून असं जरा चमच्याने असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं. साईडला साय वगैरे असेल ना तर ती पण अशी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची, पण गॅसची फ्लेम लोच ठेवायची. हे बघा मस्त एकदम तयार झाला आपला शीरकुर्मा. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि बाउलमध्ये काढून घेते. आता हे बघा आपला शीरकुर्मा बनवून तयार आहे.
पण आता हा मी 1 लिटरचा बनवला आहे ना. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल, 2 लिटर दुधाचा बनवायचं असेल, तर बाकीचं साहित्य डबल घ्या. म्हणजे 1 वाटी घेतली, छोटी 1 वाटी, तर तुम्ही 2 वाटी शेव वगैरे असं सगळं साहित्य डबल घ्या. शिरखुर्मा आपला एवढा सुंदर झाला ना, कलर पण सुंदर आला आणि टेस्ट पण एकदम छान झाली आहे. जे आपण साखर, मिल्क पावडर आणि मिल्क मेड टाकलं ना, त्याच्यामुळे एकदम छान क्रीमी झालं टेक्स्चर. तर या पद्धतीनेच तुम्ही बनवून बघा. माझी शिरखुर्म्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक यू.